भाजपकडून युतीच्या घोषणेपूर्वीच एबी फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे। उमेदवारी देताना भाजपकडून युवा चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तेजिंदर सिंग तिवानांना सुद्धा वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी आहे, तर माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, जितेंद्र पटेल यांना सुद्धा एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आलेत। वॉर्ड 215 साठी संतोष ढाले, 218 साठी स्नेहल तेंडुलकर, 214 मधून अजय पाटील तर 219 मधून सुद्धा उमेदवारी दिली गेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, एबी फॉर्म आत्ताच वाटले जात आहेत, अजून घोषणा सुद्धा झाली नाहीये, नेमकं याचं काय कारण? मुळात भाजपातली ज्यांची नावं निश्चित झालेली आहेत ते आज आता अर्ज दाखल करतील आणि सोबत एबी फॉर्म देखील काही जणांना देण्यात आलेला आहे। अर्थात युतीमधल्या काही जागांवर वाद आहे, अशा ठिकाणी मात्र तुर्तास फक्त ए फॉर्म दिला जाणार आहे आणि पार्टीचा अधिकृत चिन्हाचा सिंबॉलचा जो फॉर्म आहे तो शेवटच्या क्षणाला दाखल केला जाईल असं सांगितलं जातं। जवळपास सगळीकडे अशा स्वरूपाची भूमिका युतीमध्ये होईल असं सांगितलं जातं, कारण की जागा वाटपामध्ये काही जागांवरचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत सुटला नाही तरी देखील मित्र पक्षावर सुद्धा दबाव असावा अशा हेतूने ह्या स्वरूपाची भूमिका आहे। तुर्तास भाजपाचे माध्यम प्रमुख असणारे नवनाथ बन असतील, युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी तैवाना असेल, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी असतील, हे जे काही पूर्वनियोजित चेहरे आहेत आणि पूर्वनियोजित जागा होत्या त्यांना मात्र त्यांचे एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। आज हे काही ठिकाणी अर्ज देखील दाखल करत आहेत। 2 दिवसाची फक्त आता अर्ज दाखल करायची मुदत आहे, आज आणि उद्या। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज गडबड होणार आहे। अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात बंडखोरी अर्ज दाखल होणार आहेत। अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत ही सुरूच असणार आहे। तुर्तास तरी अनेक जागांचे उमेदवारांचे जे निश्चित झालेले आहेत त्यांना एबी फॉर्म देऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की 2 दिवसांचीच मुदत आहे आणि त्यानुसार आता एबी फॉर्म दिले जात आहेत। लवकरात लवकर युतीची घोषणा होणं हे गरजेचं झालेलं आहे। सविस्तर अपडेटसाठी धन्यवाद सागर।